ताई तिथून हात खाली घेतो बोट टाका ताईला बोट ताईला ताई 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 तिथून बोट मी पण पुढे निघून टाकतो कोणी कोणी फ्रेम खराब करू नका अरे प्रणित एका जागेवर ठेवता स्टील त्याचे मध्ये येत ना अरे मनोज थोडा पाठीमागे घे हे हात बरोबर घेतला मी अँगल माझा अरे याचे आहे बरं का ते बीजिंग एक मिनिट नाही तू इकडे फोन इकडे पाठीमागे गेला शूट नाही करतो फोन सायलेंट पण मतदानाचा हक्क बजावला लोकशाही बळकट करण्यासाठी आपला परिवारसह मतदान झालेलं आहे। आज मी सर्व नागरिकांना आवाहन करीन की लोकशाही बळकट करण्यासाठी हा जो मतदानाचा उत्सव आहे आपण आणि आपल्या कुटुंबासोबत या आणि मतदान करा, देशाला बळकट करा, राज्याला बळकट करा असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे। विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे? आपल्याला येणाऱ्या 23 तारखेला माहिती पडेल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे तो। एका महिलेला कोंडीत पकडण्यासाठी सगळेजण एवढे रस्त्यावर मैदानात उतरलेले आहेत। धनशक्ती विरुद्ध एक महिला अशी संघर्ष नवी मुंबईत होतोय या निवडणुकीत। अतिशय रात्री बऱ्याच वेळा पोलिसांना मी सांगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकजण आपल्या ऑफिसमध्ये बसून घराघरात पैसे वाटत होते। ही चुकीची प्रथा ही सुरू झालेली आहे। मी 2 निवडणुका निवडून आलेली आहे, अशी कधी मी बघितलं नाही की घरात वोटरला पैसे देणं। आज तुम्ही द्या, 3 महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे। हे चुकीचा पायंडा जो पडत चाललेला आहे। कार्यकर्त्यांना जेवणासाठी, पोलिंग बूथसाठी, पोलिंगसाठी पैसे देणं वेगळी गोष्ट आहे, पण आज तुम्ही मतदारांना लालच देऊन जे मतदान घेताय ही चुकीची प्रथा आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण लोकशाही खिळखिळी करत आहोत आणि म्हणून माझं मतदारांनाही आव्हान आहे की आपण योग्य निर्णय घ्या। नवी मुंबईच्या विकासासाठी नक्कीच नवी मुंबईकर योग्य निर्णय घेतील। ओके, थँक्यू, धन्यवाद।